जी ने कहा है कि महाराष्ट्र और मुंबई की भाषा मराठी है, लेकिन विपक्ष इस पर राजनीति करता रहा। हुतात्मा चौक तक गए, वहाँ पर उन्होंने शपथ दिलाई की हम मुंबई और मराठी की रक्षा करेंगे। म्हणजे महाराष्ट्रात मराठी भाषा ही आपली हिंदी आणि महाराष्ट्रामध्ये माय मराठीला प्राधान्य आहे आणि महाराष्ट्राची मराठी भाषा हीच आणि मराठी भाषेसाठीच आपण सगळेजण करतोय। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी आपण केंद्र सरकारला प्रधानमंत्री महोदयांना विनंती केली। प्रधानमंत्री महोदयांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, त्यांचंही आम्ही अभिनंदन केलेलं आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा हीच महत्त्वाची आहे आणि आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी देखील महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठी माणसाच्या पाठीशी उभं राहण्यासाठी शिवसेनेला जन्म दिला। त्यामुळे कोणी किती काही म्हटलं तरी सुद्धा या ठिकाणी मराठी भाषा आमची मायबोली आहे। मराठी भाषाच आमची महत्त्वाची भाषा आहे आणि म्हणून या ठिकाणी काही लोक जे काही राजकारण करतायत त्यांनी राजकारण थांबवावं। मला वाटतं भैयाजी जोशी यांनी देखील त्यांच्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिलेलं आहे की महाराष्ट्राची आणि मुंबईची मराठी भाषाच महत्त्वाची आहे, प्रथम भाषा मराठी भाषा आहे। आणि त्यांनी जे म्हटलं की इतर सगळे समाज लोक एकत्र राहतात, परंतु याचा अर्थ मराठी भाषेचा त्यांनी कुठे अपमान केलेला नाही, किंबहुना मराठी भाषेला त्यांनी दुय्यम समजलेले नाही। मराठी भाषा हीच मायबोली आहे असं देखील भैयाजी जोशी म्हणाले। त्यामुळे त्याचा आता इतर लोकांनी राजकारण करू नये। काही लोक पोस्टर लावत होते यापूर्वी वेगवेगळ्या भाषेमध्ये, वेगवेगळ्या भाषेत पोस्टर लावत होते आणि ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, बाळासाहेबांचं मराठी भाषेसाठी मराठी माणसासाठी जे कार्य होतं, जे कर्तृत्व होतं, जे योगदान होतं, ते जे लोक विसरले ते आता या प्रकरणामध्ये राजकारण करतात, हे दुर्दैव आहे। आणि म्हणून भैयाजी जोशी यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिलेलं आहे। त्यामुळे आता विरोधकांनी या बाबतीमध्ये राजकारण थांबवावं। मराठी भाषेबद्दल राजकारण जर केलं तर मराठी माणूस आणि महाराष्ट्र माफ नहीं करना। एक हिंदी में साहब, हिंदी में देखिए उन्होंने अभी सफाई दे दी है, लेकिन फिर भी इस पर राजनीति हो रही है। कुछ नहीं, भैयाजी जोशी जी ने जो वक्तव्य किया था उसके बारे में उन्होंने स्पष्टीकरण दिया है और मैं भी यही कहता हूँ, महाराष्ट्र में मराठी भाषा यही प्रथम भाषा, मराठी हमारी माय बोली है, मराठी में हम बोलते हैं। मराठी भाषा को अभिजात भाषा का दर्जा मिलना चाहिए, इसलिए हमने आदरणीय प्रधानमंत्री जी से मांग की। प्रधानमंत्री जी ने मराठी भाषा को अभिजात भाषा का दर्जा दिया, इसलिए उनका अभिनंदन भी हम लोगों ने किया, महाराष्ट्र सरकार ने किया। और इसलिए अभी जिस बारे में ये राजनीति कर रहे विपक्ष वाले जो लोग जो तो पोस्टर लगा रहे थे दूसरे भाषा में, अभी वो राजनीति कर रहे हैं, ये तो दुर्भाग्य की बात है। इसलिए जिन्होंने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जी के मराठी और हिंदुत्व के विचार छोड़ दिए, उन्होंने ये राजनीति बंद करनी चाहिए। भैयाजी जोशी जी ने अपने वक्तव्य का जो स्टेटमेंट किया था उसका स्पष्टीकरण दिया है कि महाराष्ट्र में मराठी ही है, महाराष्ट्र में मराठी ही हमारी माय बोली है, ये कहा है उन्होंने। अभी विपक्ष से मेरी मांग है या विनती है कि उन्होंने अभी ये मराठी के ऊपर राजकारण करना, राजनीति करना बंद करें। सर, उद्धव ठाकरे कहते राष्ट्रध्वज का गुन्हा दाखिल होना चाहिए। लीड पाहिले आहे मी आहे जिवंत आहे।